अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे। आणि आजचा विषय आहे तो शनी महाराज जयंती। शनेश्वर जयंती आहे आणि गुरुवारही आहे, तर आपल्याला काय काय विशेष सेवा करायच्या आहे आणि शनी महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी काय काय चांगले उपाय करायचे आहेत। त्याचबरोबर गुरुवारी अमावस्या आलेली आहे, तर कोणत्या गोष्टी कराव्या कोणत्या गोष्टी करू नाही ह्या देखील गोष्टी आपण 6 जून 2024 वार गुरुवार या दिवशी शनेश्वर महाराजांची म्हणजेच शनी महाराजांची जयंती आलेली आहे, जी उद्या अमावस्येच्या दिवशी आहे। शनी महाराजांचा जन्म हा अमावस्ये दिवशी झालेला आहे। सूर्यपुत्र शनी महाराजांची उद्या जयंती आहे, तर त्यासाठी आपण काय काय विशेष सेवा काय काय उपाय कोणत्या प्रकारे योग्य प्रकारे कसे करावे, अर्थातच उद्या वार आहे गुरुवार आणि गुरुवार दिवशी देखील कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी आपण नाही केल्या पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तसेच अमावस्या दिवशी देखील आपण काय काय गोष्टी करतो आणि ते काय क्रमाने आपण उद्या करायचे आहेत हे देखील आपण याच्यामध्ये पाहूया। उद्या वार आहे गुरुवार आणि गुरुवारी आलेली आहे दर्श अमावस्या आणि शनेश्वर जयंती। तर आपल्याला नेहमीप्रमाणे जसे आपण अमावस्या पौर्णिमा मंगळवार शुक्रवार आणि गुरुवार आणि आणखी काही विशेष दिवशी ज्याप्रमाणे आपण हळदीचं लेपन वगैरे किंवा बाकी काही घरातली साफसफाई ह्या गोष्टी करत असतो ते त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे। आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची घरातली साफसफाई असते। तर उद्या अमावस्या आहे, अमावस्या आणि शनिवार दिवशी आपल्या घरातली जाळी जळमटी कधी काढायची, तर अमावस्येच्या दिवशी म्हणजेच अर्थातच आपल्या घरातली जी काही दरिद्री आहे किंवा जी काही नकारात्मक शक्ती आहे ती अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातून बाहेर निघून जाते। यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी म्हणजेच उद्याच्या दिवशी आपल्याला करायची आहे घरातली साफसफाई। सकाळी उठून लवकर आपल्याला घरातली जाळी जळमटी काढायची आहेत, सगळं काही क्लिनिंग करायचं आहे। त्यानंतर आपल्याला सगळं आवरून वगैरे आपलं जे आहे नित्यक्रम आवरून त्यानंतर आपल्याला घरातली फरशी पुसताना त्यामध्ये गोमूत्र कापूर तुम्ही ज्याप्रमाणे दर शनिवारी किंवा दर प्रत्येक काही अमावस्या पौर्णिमा ज्या गोष्टी टाकून करतात त्याचप्रमाणे उद्या देखील करायचं आहे अमावस्येच्या दिवशी। तर बघा मी तरी या गोष्टी टाकून अमावस्येच्या दिवशी फरशी पुसत असते। मी नाही पुसली मावशींना पुसायला दिलं तरी मी त्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकत असते। तर बघा काय काय टाकायचं आहे उद्या आपल्याला फरशी पुसताना, गोमूत्र कापूर चिमूटभर हळद, आपण त्यामध्ये फिनाईल वगैरे पण मिक्स करू शकतो, खडे मीठ ह्या गोष्टी अत्यावश्यक आहे अमावस्येच्या दिवशी। मी शनिवारी वगैरे सुद्धा ह्या गोष्टी टाकून मावशींना फरशी पुसायला देत असते किंवा मी जरी पुसली तर याप्रमाणेच पुसत असते। तर तुम्ही या गोष्टी टाकून उद्याच्या दिवशी फरशी पुसा। म्हणजेच ह्या गोष्टी टाकल्याने काय होतं, आपल्या घरातून ती नकारात्मक शक्ती नाहीशी होते किंवा नाहीशी करण्यासाठीचा हा एक योग्य उपाय आहे। तर अशा प्रकारे फरशी पुसायची आहे। त्यानंतर राहिलं हळदीचं लेपन। तर आपण ज्याप्रमाणे कापूर वगैरे जे काही अष्टगंध शुद्ध हळद गोमूत्र थोडंसं पाणी ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून आपण ज्या पद्धतीने आपण ज्या प्रमाणामध्ये आपण हळदीचं लेपन उंबरठ्याला करत असतो ते देखील आपल्याला हळदीचं उंबरठ्याला लेपन करून घ्यायचं आहे। अमावस्या पौर्णिमा खूप अत्यंत प्रभावशाली आहे आणि हे करा, सगळ्यांनी करा। काही सकारात्मक गोष्टी जर आपल्याला आत्मसात करायच्या असतील किंवा तुम्हाला वाटत असेल आपल्या घराच्या बाहेर लक्ष्मी उभी राहून बघते आहे पण आपल्या घरामध्ये तिने काय म्हणतात प्रवेश करावा, यासाठी जर काही विशेष उपाय असेल तर तो हाच आहे की विशेष दिवशी ही सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं, जसं की हळदीचं लेपन। तर हळदीचं लेपन या दिवशी करणं अत्यावश्यक आहे। उंबरठ्याची पूजा जसं दिवा लावून आपण ज्याप्रमाणे गुरुवारी करतो किंवा विशेष दिवशी करतो त्याप्रमाणे उद्या देखील आपल्याला हे करायचं आहे। विशेष गोष्ट म्हणजे मला आजच्या दिवशी ही सांगायची आहे तुम्हाला की उद्या अमावस्या आहे गुरुवार आहे म्हणून जे आपण बऱ्याच काही गोष्टींचे बऱ्याच व्रतवैकल्यांचे संकल्प सोडत असतो किंवा मी याचे 11 पाठ करेल त्या गोष्टीचा 11 पाठ करेल हे ग्रंथाचे 11 पाठ करेल ह्या गोष्टींसाठी आपण जे संकल्प सोडत असतो तर उद्याच्या दिवशी ह्या गोष्टी करू नका। एक दिवस जाऊ द्या त्यानंतर ह्या गोष्टी होतीलच की तुम्हाला असं वाटेल की उद्या गुरुवार आहे
तर ह्या गोष्टी आपण संकल्पित करून त्यानंतर पुढे करूया। तर अशा प्रकारे काहीही करू नका। उद्या कोणत्या पारायणाला पोथीला सुरुवात करू नका। जी पोथी चालू असेल, जे व्रत चालू असतील, जे पारायण चालू असतील ते अखंड तसेच चालू ठेवा। अर्थातच जसं की तुमचं चौथा, पाचवा, सहावा गुरुवार असेल, 11 गुरुवारपैकी 9 गुरुवारपैकी, किंवा एखाद्या पारायणाला बसलेले असेल, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुमचं चालू असेल, गुरुचरित्राचं तुमचं पारायण चालू असेल, किंवा आणखी काही सेवा बऱ्याच आपण करत असतो, तर तेच जर तुम्ही करत असाल तर त्या अखंड चालू राहू द्या, त्याला काहीच नाही। पण जर उद्याच्या दिवशी उद्यापन येत असेल तर ते करू नका। कोणत्याही व्रताचा संकल्प सोडायचा असेल तर ते करू नका। कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करायची असेल तर उद्या करू नका। अमावस्या ही काही वाईट तिथी नाहीये, अमावस्या ही वाईट तिथी नाही, परंतु चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी आणखी बरेच दिवस असल्यावर आपण उद्या का करायची? उद्या आपल्या घरातील किंवा आपली जी काही नकारात्मक किंवा काही टेन्शनचे काही गोष्टी असतील त्या कशा नाहीशा होतील आपल्या आयुष्यातून। अर्थातच आपण हे सगळे जे मी व्हिडिओमध्ये आधी ज्या प्रकारे सांगितलं आहे तुम्हाला की ह्या गोष्टी नकारात्मकता बाहेर काढून देण्यासाठी आपल्याला करायच्या आहेत, तर त्या गोष्टींना तुम्ही प्राधान्य द्या आणि त्या गोष्टी उद्याच्या दिवशी करा। कोणत्याही व्रताचे संकल्प सोडू नका, व्रतवैकल्याला सुरुवात करू नका, पारायणाला उद्याच्या दिवशी सुरुवात करू नका। त्यानंतर एक दिवस गेल्यानंतर तुम्ही हे सगळं करू शकता। आणि बघा, दुसरी आणखी एक सेवा म्हणजे संध्याकाळच्या वेळी, अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी आपल्या घराच्या दरवाजाच्या बाहेर आपण जाऊन उभं राहायचं, हातामध्ये नारळ घेऊन आपल्या घरावरून म्हणजेच आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस उतरवायचं आहे। 7 वेळेस नारळ उतरवून 3 रस्त्यांना टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये, कोणालाही त्याचा त्रास झाला पाहिजे नाही। त्यात आपण काही वेगळं काहीही करत नाही आहोत, अर्थातच आपल्या घराच्या चांगल्यासाठी आपण करत आहोत। बाहेर जाऊन आपण ते नारळ वाहत्या पाण्यात व्हायचं आहे, नसेल तुम्हाला तिथं शक्य तर 3 रस्त्यांना वगैरे ठेवायचं आहे। त्यानंतर घरात येऊन पाय वगैरे धुवून आपल्या कामाला आपण सुरुवात करू शकतो। याने काय होईल तर आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे की जी आपल्या उंबरठ्यावरच आहे, की ती नकारात्मकता आपल्या घरातील, आपल्या उंबरठ्यावरील नाहीशी होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मकता येईल आणि आपलं सगळं काही चांगलं होण्याच्या मार्गी लागेल। अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी करण्याची आणखी एक विशेष सेवा म्हणजे पिवळी मोहरी, जी आपल्याला किराणा दुकानात वगैरे कुठेही मार्केटमध्ये मिळून जाईल। तर ती पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे उजव्या हातामध्ये, आणि उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घेतल्यानंतर आपल्याला 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि 11 वेळेस वल्गा सुक्तम म्हणायचं आहे। 11 वेळेस वेदयुक्त वल्गा सुक्तम आपल्याला म्हणायचं आहे। कालभैरवाष्टक आणि वल्गा सुक्तम दोन्हीचे आपल्याला 11 वेळेस पठण करायचे आहे। एकदा करू नका, शक्यतो 11 वेळेस करण्याचा प्रयत्न करा। 11 वेळेस म्हणा आणि तीच मोहरी आपल्या घरातील 2 रूम असू दे, 4 रूम असू दे, त्या आपल्या खोल्यांच्या कोपऱ्यांमध्ये चिमूटभर मोहरी ही टाकायची आहे। किचन असू दे, बेडरूम असू दे, हॉल असू दे, कुठेही आपल्या घरामध्येच टाकायची आहे। फक्त अगदी चिमूटभर घेतानाच थोडीशी घ्यायची, म्हणजे उरलेली कुठे टाकण्याचा प्रश्न येणार नाही। घेतानाच अगदी थोडीशीच घ्या आणि त्यातली चिमूटभर 2, 3, 4 जेवढ्या रूम असतील आपल्या, हॉल बेडरूम सगळं धरून, तर तेवढ्या रूम मध्ये आपल्याला ती टाकायची आहे। याने काय होईल की आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती अमावस्येच्या दिवशी नाहीशी होईल आणि त्यातून आपण जे पठण केलेलं आहे वल्गा सुक्तम आणि कालभैरवाष्टक, यातून आपल्या घरामध्ये सकारात्मकता नांदेल। उद्या आहे शनी महाराजांची जयंती। शनी महाराजांची जयंती असल्यामुळे आपल्याला जी काही सेवा करायची आहे की ज्या निमित्ताने शनी महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर काहीतरी प्रभाव करेल, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या काहीतरी सकारात्मकता येईल आणि काहीतरी चांगल्या गोष्टी घडायला लागतील, किंवा शनीची 7.5 ज्याला म्हणतो आपण, 7.5 किंवा शनीची ढैया असते, बऱ्याच काही गोष्टी असतात अशा शनीच्या प्रभावामुळे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये खूप काही वादळ निर्माण व्हायला सुरुवात होते। तर ते होऊ नाही, किंवा त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावर, आपल्या जीवनावर कमी प्रमाणात कसा होईल, यासाठी काय काय करायला पाहिजे। तर बघा,
शनी महाराजांना आपल्याला मोहरीचं तेल वाहायचं आहे। या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, शनी महाराजांना फुलांची माळ घालायची आहे, मोहरीचं तेल वाहायचं आहे आणि शक्यतो जर तुम्हाला शक्य होत असेल तर निळ्या रंगाचं फूल म्हणजे जसं निळं गोकर्ण वगैरे असतं, तर शनी महाराजांना वाहण्यासाठी हे विशेष पुष्प आहे। तर निळं गोकर्ण वगैरे तुम्ही वाहू शकता। फुलांची माळ वाहायची आहे, काळे तीळ वाहायचे आहेत, काळे उडीद वाहायचे आहेत। जर तुमच्या घराजवळ कुठे शनी महाराजांचं मंदिर नसेल तर तुम्ही मारुती मंदिरात वगैरे हनुमानाच्या मंदिरात तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात, हे वाहू शकतात। शक्यतो शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन वाहा। त्याने काय होईल की शनी महाराजांना तेल वाहिल्याने किंवा फूल अर्पण केल्याने किंवा प्रार्थना केल्याने आपल्या जीवनामध्ये ज्या काही नकारात्मक गोष्टी घडत आहेत किंवा काही साडेसातीचे जे काही प्रभाव होत आहेत तर ते कमी व्हायला मदत होईल। असे नाही की उद्या शनी जयंती आहे किंवा उद्या अमावस्या आहे म्हणूनच ह्या गोष्टी केल्या पाहिजे, तर प्रत्येक शनिवारी प्रत्येकानेच ह्या गोष्टी करायला पाहिजे की शनी महाराजांना जाऊन तेल वगैरे त्यांच्या चरणाशी अर्पण करायला हवे। शनी मंदिर नसेल, मारुती मंदिर नसेल किंवा अर्थातच काही लोकांना वाटतं की मंदिरात जाऊन तेल का वाया घालवायचं किंवा का वाहायचं, अशी काहींची जे काही असते ती मानसिकता असते। शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे, काळे तीळ, काळे उडीद हे आपल्याला तिथे वाहायचं आहे। शनी महाराजांना एक फुलांची माळ, निळे पुष्प अर्पण करायचं आहे। मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यानंतर तिथेच मंदिरात बसून आपल्याला शनी चालीसा किंवा सुंदरकांडचं पठण करायचं आहे आणि याचा जो प्रभाव असेल, तिथे बसून म्हणण्यामध्ये जो प्रभाव असेल तो अतिशय उत्तम असणार आहे। त्यासाठी मंदिरातलं जे वातावरण असतं किंवा जी काही शनी महाराजांची तिथलं जी काही शक्ती असते ते आपल्याला आशीर्वाद देऊन जाते। त्यासाठी आपल्याला मंदिरात बसूनच याचं पठण करायचं आहे। हे म्हणून झाल्यानंतर आपल्याला 11 वेळेस आणखी 2 मंत्र पठण करायचे आहेत। ते असे आहेत, ओम शम अभयहस्ताय नमः, ओम शम अभयहस्ताय नमः। आणि दुसरा जो मंत्र आहे तो आहे ओम शम शनेश्वराय नमः। मंत्र मी तुम्हाला दोन्हीही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तिथून तुम्ही बघून म्हणू शकता। हे दोन्हीही जे मंत्र आहेत ते तुम्हाला 11 वेळेस आपल्याला म्हणायचे आहेत। त्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या वेळेस अतिशय जर त्रास होत असेल किंवा साडेसातीचा अतिशय दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागत असेल किंवा खूप काही वाईट काळातून आपण जात असू, तर ह्या सगळ्या सेवा करणं हे बेस्ट ऑप्शन आहे आणि ह्या करायलाच पाहिजे। मी देखील करणार आहे, तुम्ही देखील करा। संध्याकाळच्या वेळी पिंपळ वृक्षाला आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि मोहरीचा तेलाचा दिवा लावल्यानंतर तिथेच पिंपळ वृक्षाच्या खाली किंवा आजूबाजूला असं अगदी संध्याकाळच्या वेळेस बसून तुम्ही केलात हा उपाय तर अत्यंत प्रभावशाली आहे। तिथे बसून आपल्याला शनी स्तोत्रम म्हणायचं आहे। शक्यतो शनी महाराजांची जी सेवा आहे ती अर्थातच कोणाला अशा प्रकारे करायची किंवा करायला वेळ नसेल तर ती तुम्ही असं करू शकता की गरजू व्यक्तींना जर मदत केली, गरिबाला जर आपण दान दिलं, एखादी टाकाऊ वस्तू असेल की जी इथे उसवली आहे, फाटली आहे, असे काही कपडे असतात, काही वस्तू असतात, काही भांडी असतात, आणखी बऱ्याच काही गोष्टी आपल्या घरामध्ये अशा असतात पण त्या आपण जपून जपून ठेवत असतो। माझ्याही घरात आहे, मी देखील शनिवारी अमावस्येला अशा गोष्टी देऊन टाकत असते। तर बघा, तुम्ही देखील हे असं करू शकता की शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी वगैरे तुम्ही ह्या गोष्टी गरिबाला दान द्या, गरिबाला अन्नदान करा। तेव्हा शनी महाराज आपल्याला जे आहेत तो आशीर्वाद जो देतात ना तो अतिशय प्रभावशाली असतो। म्हणजे जर आपण शनीच्या साडेसातीतून वगैरे जर जात असू किंवा शनीची ढैया असेल, शनीची महादशा असेल, काहीही ह्या गोष्टी जर होत असतील आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये अशा काही अतिशय आपल्या आयुष्याला काही गोष्टी त्रासदायक ठरत असतील तर ह्या गोष्टी नक्की करा आणि करून बघा की आपल्या घरातील काही अशा विशेष गोष्टी असतात ज्या टाकाऊ पडलेल्या असतात, आपल्याला त्याचा काहीही उपयोग नसतो तरी त्या आपल्या काही लक्षात राहत नाही आणि त्या साईडला पडून राहतात। तर अशा गोष्टी, आपल्याला लागत नसलेल्या गोष्टी, फाटलेल्या तुटलेल्या गोष्टी ह्या गरिबांना दान करा। चांगली वस्तू घेऊन सुद्धा गरिबाला दान केली तरी देखील चालणार आहे, पण प्रत्येकच जण असं करू शकतं असं नाही। त्यामुळे जास्तीत जास्त ह्याप्रमाणे तर आपण सेवा करूच शकतो की घरातील एखादी टाकाऊ वस्तू असेल तर ती गरिबाला आपण त्याचा काहीतरी वापर होईल कोणाला तरी आपल्याकडून
आणि शनिदेवांचा आपल्याला आशीर्वाद लाभेल, यासाठी ही सेवा करून पहा। आपल्याकडून शनिदेवांना काय हवं आहे तर मुक्या प्राण्यांची सेवा, मुक्या प्राण्यांची सेवा करा आणि शनिदेवांचा आशीर्वाद घ्या। एखाद्या मुक्या प्राण्याला आपण पाणी दिलं, त्याला पिण्यासाठी, सध्या बघा बाहेर ऊन पण खूप आहे, तर मुक्या प्राण्याला आपण पाणी दिलं, काहीही खायला दिलं, मदत केली, तर अर्थातच शनी महाराज किंवा कोणतेही देव असो आपल्याला आशीर्वाद देणारच। उन्हाताणामध्ये, पावसा पाण्यामध्ये आपण जर कोणाची मदत केली तर अर्थातच कोणत्या ना कोणत्या रूपात देव आपल्याला आशीर्वाद देऊन जात असतात। तर उद्याच्या दिवशी, अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तर ह्या सेवा विशेष केल्याच पाहिजे। गरिबाला मदत ही केली पाहिजे, मुक्या प्राण्यांना आपण मदत ही केलीच पाहिजे। आणि बघा, ज्यांना साडेसातीचा खूपच असा त्रास होतो आहे किंवा खूप काही वाईट वेळ आलेली आहे किंवा साडेसातीचा प्रभाव हा आपल्या जीवनावर खूप काही प्रभाव करून जात आहे, तर त्यांनी ही एक विशेष गोष्ट केली किंवा विशेष हा उपाय केला तर तो अर्थातच तो आपल्याला चांगलं काहीतरी देऊन जाणार आहे। तर ती गोष्ट कोणती आहे? आपल्याकडे जर चांबड्याची चप्पल असेल तर ती चांबड्याची चप्पल आपण घालून मंदिरामध्ये जायचं आहे शनी महाराजांच्या, किंवा नसेल शनी महाराजांचं मंदिर किंवा आपण मारुतीच्या मंदिरात, हनुमानाच्या मंदिरात आपण जाऊ शकतो। चांबड्याची चप्पल आपल्याला घालून जायची आहे, शनी महाराजांचं दर्शन करायचं आहे। येताना आपल्याला चप्पल न घालता मंदिरातून परत यायचं आहे आणि पुन्हा मागे वळून पाहायचं नाहीये। अर्थातच चांबडं आपल्याकडून दान होईल किंवा आपण ते मंदिरामध्ये सोडून येऊ, म्हणजेच अमावस्येच्या दिवशी किंवा शनी जयंतीच्या दिवशी आपल्या मागची जी काही इडापिडा आहे, नकारात्मकता आहे, ती आपण तिथेच सोडून आलेलो आहोत। तर तिथून नंतर जे काय आहे तर सकारात्मक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडायला सुरुवात होईल। ज्यांच्या, असं नाही मी म्हणत आहे की तुम्ही ही गोष्ट कराच, पण जर शक्य असेल तुमच्याकडे चांबड्याची वस्तू, एखाद्या गरीबाला देखील दान केली तरी देखील चालणार आहे। तर अशा प्रकारे आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे प्रत्येक वेळी येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। ही झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ म्हणते। पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।